पार्थ मधला अर्जुन आणि नॉन स्ट्राईकला तुमका स्वतः कर्णधार सिद्धेश देऊळकर बघायला भेटेल. राजा रायटम राऊंड द विकेट. पहिलं चेंडू हलकेच थटवलेलो फाईन लेगच्या दिशेने सुंदर क्षेत्ररक्षकाकडून अक्षय धुरदा वाटता मॅन फ्रॉम मोरवे. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणून त्याला का आणि आपला खाता खोलताना दिसतात तोच म्हणजे एकाच चेंडूवरती पहिल्या चेंडू आता स्वतः संघनायक संघ मालक कर्णधार जे कामातलो जाता होड्याकार जे कामातलो जाता तोच स्ट्राईक वरती एक लेदर खेळाडू मका बघूक भेटता. हा आडकर पुन्हा एकदा राजा रायटम ओव्हर द विकेट मारा करीत आता. मोठो फटको स्क्वेअर लेगच्या दिशेने वळवलेलो क्षेत्ररक्षक धावता. हा एक धाव बरोबर सुंदर क्षेत्ररक्षण करता. अप्रतिम दर्जाचा खराब कॉलिंग म्हणून लागा. जय 2 धावा झाले असते तर एकच धाव माका वाटता संघ मालकान वडापाव दिलेलो जड झालेलो दिसता. हा पहिली मॅच जिंकल्यानंतर डायरेक्ट थंय हॉटेल हा मिड विकेटच्या थंयच गेले होते. तो वडापाव जिरलेलो दिसत नाही म्हणून एका धावेवरती समाधान मानतात. संघाची धावसंख्या 2 वरती पार्थ कुबल आणि त्याच्याबरोबर ती तुमका बघूक भेटता तो म्हणजेच सिद्धेश देऊळकर. थोडाफार क्षेत्ररक्षणात बदल केला जाता. राजा चला जरा लवकरात लवकर सुरुवात करा. आज फायनलचा दिवस आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन राजा पार्थसाठी तेच खेळाडू. फुलटॉस चेंडू होतो मिड विकेटच्या दिशेने तटवलेलो क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर सून जाता. एक धाव पूर्ण करतो. दुसऱ्या धावेसाठी रनआउटची संधी होऊ शकता काय आणि 2 धावा. थोडाफार सुंदर क्षेत्ररक्षण म्हणूचा लागत पण बॅकअप सुद्धा म्हणून म्हटला जाता. बायकांच्या तोंडावरती मेकअप आणि क्रिकेटमध्ये बॅकअप या तुमका नक्कीच बघूक भेटतेला. खयो जावा लग्नात जावा खायच्या बारशाक जावा. पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन राजा. मोठो फटको सुपला शॉट मारूचो प्रयत्न पंचांकडे अपील केली जाता. स्टंप वरचे बेस जीत पर्यंत राजा पडत नाही तोपर्यंत तुका आउट दिला जाणार नाही लक्षात घ्या. निर्धाव पद्धतीचो चेंडू होतो डॉट पद्धतीचो चेंडू. पार्थ कुबल काय करता. मोठे फटके तर सजवचे लागतेले पार्थ. तन्मय प्रभू यांचा आगमन झाला. हा गावासून नुकतेच हे दाखल झालेले दिसत आणि मोबाईल पहिलो चार्जिंग का लावतात. फुल टॉस पुन्हा एकदा. आता मात्र फुल टोल वसूल करूचो. व्हाईटचो इशारो अतिरिक्त एक धाव फुकटची एक धाव. संघाची धाव संख्या 4 वरती. पहिला षटक चालू असताना माफ करा 5 वरती. हाताची बोटा 5. व्हाईट चेंडू पुन्हा एकदा. आता मात्र मोठो फटको खटक्यार बॉट जाग्यावर पलटी टांगा पलटी घोडे फरार. चेंडू गेलो सीमारेषा पार. खणखणीत षटकार. पहिलो षटकार येताना दिसता पार्थच्या बॅट मधून. पार्थ शांत होतो राजाक बरोबर ओळखल्या कारण त्याच्या गावचो यो खेळाडू पार्थ कुबल. खूप वर्षांनी बघूक भेटता पार्थ कारण यंदापासून त्यांची संघ खेळताना उतरताना दिसता तो म्हणजे न्यू तारा स्पोर्ट तारा मुंबरी त्याच्यात हे खेळणारे दोन्ही खेळाडू. पुन्हा एकदा चांगल्या चेंडूक चांगलो सन्मान खराब चेंडूक खरपोच समाचार. भावेश मेहतर आणि याचबरोबर षटक संपता. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या एका डझनावर म्हणजे 12 वरती. धन्यवाद. वैयक्तिक पहिला संघातर्फे दुसरा षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर रोहन लोणे.
अजून एक गावासून इलेलो खेळाडू तुमका बघू भेटता, एक ऑलराऊंडर खेळाडू रोहन लोणे. तर स्ट्राईकवर षटकारांचो बादशाह डावकुरे हाताचो पार्थ कुबल. पार्थने सुंदर फलंदाजी केल्या ना सकाळपासून बघितलास तर. मोठो फटको पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेन. समीर या काय करतं. आताच 1 महिन्यापूर्वी त्याचा लगीन झाला होता समीरचा. समीर बरोबर बॉल आडव असा म्हणूचा लागात. बॉल हातात मावचो लागतेलो हा. कव्हरच्या दिशेन 2 धावा. लग्नाची पत्रिका तर आमका भेटली होती पण आपले मॅचेस सगळा बिझी शेड्यूल असल्यामुळे जाव केला नाही होता. पुन्हा एकदा मोठा फटको मिड विकेटच्या दिशेन. आता मात्र अजून एक आजार रविवार जेवणाबरोबर भेटलेला माशाचा सार. चेंडू गेलो सीमा पार. खणखणीत षटकार. लांब लचक पारच्या बॅट मधून षटकार येताना दिसता. आता मात्र विचार करूचो लागत. पार्थ वैयक्तिक 18 धावसंख्येवरती खेळताना दिसता आणि संघाची धावसंख्या 20 वरती जाऊन पोचताना दिसता. बघा मगाशी मिसफिल्ड थोडं झालो नसतो तर सिंगल भेटलो असतो, स्ट्राईक चेंज झाली नसती जर तरला बघितला जाता. पुन्हा एकदा पुढचो चेंडू हलकेच तटवचा प्रयत्न केल्यानं ऑफ साईडच्या दिशेनं निर्धाव चेंडू. बघा कमबॅक करणारी गोलंदाजी. हे सुद्धा एक चतुर चालक गोलंदाजा रोहन लोणे. गावावरसून एवढ्या लांब कशा येतं या दाखवून देणारी गोलंदाजी रोहनच्या माध्यमातून तुमका बघू भेटता. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू. अजून एक तोच फटको. आता मात्र माका लहानपणीचा कविता आठवली. आकाशात उडाली घार तिला केला ठार. चेंडू गेला सीमा पार. खणखणीत षटकार. पार्थ कुबल काय खाल्याना काय वडापाव कसलो दिल्यानं तो 2 वडापाव खाल्यान वाटता आणि तेच वडापाव बाहेर काढताना दिसता तो म्हणजे पार्थ. पुन्हा एकदा पुढचो खराब चेंडू पंचांकडे असून बघितला जाता. पंचांकडे नो ची अपील मागली जाता. बघा संकेत कुबल एक पाय लचकवून सांगतात की हो नो चेंडू हा. उघडा डोळे बघा नीट. पुढचो चेंडू फ्री हिट आणि फ्री हिटचो समाचार घेऊचो लागतालो. फ्री हिट हा. पार्थ काय करता बघा पार्थ. पुन्हा एकदा मोठो 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 पाटीन पाठभर वळ देताना दिसता. चेंडू गेलो जवळपास आकांड्याच्या पार म्हणून म्हटला जाता पाटीक लावचो लागा झेंडू बाम. चेंडू गेलो लय 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 लांब. षटकार. एवढो लांब गेलो की चेंडू हरावलेलो दिसता. संघाची धावसंख्या डबल तिर्येवर 33 वरती जवळपास बघू गेला तर पार्थ कुबल 30 धावेंवरती खेळता पार्थ आणि आतापर्यंत 21 धावा 5 चेंडूंवरती खर्च केलेले दिसतात रोहन लोणे. काय सुंदर फलंदाजी आहे पार्थ कुबलची. पुन्हा एकदा बॅटची कडा आणि चेंडू जातोय थर्ड मॅनच्या दिशेने दणदण करीत खणखणीत असा चौकार. 4 धावा. संघाची धावसंख्या 37 वर 2 षटकांच्या समाप्तीनंतर. या षटकामध्ये तब्बल पाव शतक पुरा केलेला दिसतातच म्हणजे रोहन लोणे. संघ मालक बाबा चौगुले कुठेतरी नाराज दिसत आहेत पण टी शर्ट सुद्धा त्यांनी घातलेलं नाही आहे. संघ मालकांचं थोडीफार स्ट्रॅटर्जी बनवावी लागेल बाबा चौगुले यांना. अजून मोठे मोठे गोलंदाज अनिश मालवणकर सारखा एक अजून हरहुंदरी खेळाडू ऑलराऊंडर खेळाडू बाकी आहे. सुंदर फलंदाजी. कालच ते गावामध्ये मॅच खेळायला गेले होते देवगड धमाका प्रीमियर लीग. त्यानंतर रात्रीच ट्रेन पकडून आज मुंबईमध्ये दाखल झाले. म्हणजे बघा किती खेळाची आवड आहे. आता मात्र एक चतुरास्त्र गोलंदाज ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये शेवटचा षटक हाताळून तब्बल फक्त आणि फक्त एकच धाव खर्ची केली होती ती म्हणजे मळी या संघाच्या विरोधात. तेच अक्षय धुरत मॅन फ्रॉम
मोरवे, थोड्या दिवसात त्यांची सुद्धा स्पर्धा तुमच्या भेटीला येईल. हिमालय मोरवे क्रिकेट संघ आयोजित भव्य दिव्य गाभित समाज क्रिकेट स्पर्धा याच मैदानावरती 10 आणि 11 जानेवारीला. तर स्ट्राईक वरती आहे तो म्हणजे स्वतः कर्णधार सिद्धेश देऊळकर. बघूया देऊळकर काय करतोय, पार्थला स्ट्राईक देईल का. फुलटॉस चेंडू होता फाईन लेगच्या दिशेने, रनआउटची संधी होऊ शकते. देऊळकरने बघा कॉपी बुक स्टाईल मध्ये एक धाव करण्याचा प्रयत्न केला होता. बघा संघ मालक सांगतायत तो तुमची बॅटिंग करा, बिंदास बॅटिंग करा. अजून खूप फलंदाज बाकी आहेत. 5 षटकांचा सामना आहे, तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. अक्षरने सांगतोय की मागच्या सामन्यात मी सुद्धा का गोलंदाजी केली होती, तीच गोलंदाजी या सामन्यामध्ये सुद्धा करू शकेल का बघूया. पुन्हा एकदा काय चेंडू आहे, गोळी गोळीचा वेग म्हणून म्हटला जाता. अंगात इलेला वारा आणि अचूक टप्प्याचा मारा ह्या तुमका बरोबर समजू गया. अंगात वारा कधी येता, जेव्हा गावात काय कार्यक्रम असता, देवधर्माचो कार्यक्रम असता तेव्हा अंगात वारा येता बरोबर. तसोच हे अचूक टप्प्याचो मारा हा. बघा स्पर्धेचे आयोजक वासुदेव मुनगेकर स्वतः सर्व चाचपणी करताना दिसत आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका, अक्षय स्वतः चेंडूच्या खाली, झेलची संधी आणि काय झेल पकडलाय. जबरदस्त जबरदस्त कपिल देवची आठवण करून देणारा झेल. 1983 चा वर्ल्ड कप तुम्हाला आठवला असेल, त्या पद्धतीचा हा झेल बघायला भेटलोय. आणि संपलाय खेळ आणि खावची लागा स्टेशनवरची भेळ. संघाची धावसंख्या 37. बघा या चेंडूंवरती अक्षय दुरतने 3 चेंडू टाकले आहेत आणि 3ही चेंडू निर्धाव पद्धतीचे. बघा आता मात्र चाललेत मागच्या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच चा खिताब ज्यांनी घेतला नव्हतो तोच म्हणजे कल्पेश साळगावकर. केरकर माफ करा, कल्पेश केरकर आयो. मला वाटला त्याचो बारसो आडनाव बदलूचा लागला. कल्पेश वेगळो आहे, साळगावकर बसलेलो असा. तेका राग इलो म्हणता माझा नाव तेका घेतलंस. सुंदर गोलंदाजी अक्षयच्या माध्यमातून बघूक भेटता. अजून एक हार्ड हिटर कृतिक जुवाटकर सुद्धा बाकी आहे. मागच्या सामन्यामध्ये त्याच्या सुद्धा बॅटमधून मोठे फटके इले होते, पण कल्पेश सुद्धा एक धुरंधर फलंदाज. नवीन पिक्चर इलो हा धुरंधर, सध्या गाण्या चर्चेत हा तसो फलंदाज आहे धुरंधर. बघूया धूर काढता काय, पण गोलंदाज कोण अक्षय धुरत हे तर धूर नक्की काढलेलो दिसता हा. पुन्हा एकदा गोळी गोळी गोळी, होळी रे होळी, टाकले नाही गोळी. आता काय गोलंदाजी करता हा अक्षय धुरत. सलग 4 चेंडू निर्धाव टाकता हा, 1 विकेट घेता. मागच्या सामन्यात सुद्धा 5 चेंडू पहिले निर्धाव टाकले नव्हते, शेवटच्या चेंडूवरती 2 धावा दिल्या नव्हते. तीच गोलंदाजी. बघा भैराई मोंड या संघाने का बोली लावली आहे ही दाखवून देणारी गोलंदाजी. सुपला सुपला झेल होऊ शकता, फलंदाज फेल. पुन्हा एकदा अजून एक मोठो धक्को करू गेलो शंकासूर, तयार झालो नरकासूर. अजून एक गडी गारद होताना दिसता तो म्हणजे कल्पेश, स्वस्तात बाद होताना दिसता. सलगचो जवळपास बघू गेला असता 5वो चेंडू निर्धाव. या सामन्यामधील या टुर्नामेंट मधील पहिलं मेडन षटक येऊ शकतं का. कृतिक जुवाटकर अजून एक वाडातरचो हार्ड हिटर फलंदाज म्हणून ज्याची ओळख हा तोच म्हणजे कृतिक. कृतिक जुवाटकर स्ट्राईक वरती. अक्षय धुरत शेवटचो चेंडू, बैराई घालणारो चेंडू, लिलाव करणारो चेंडू, सांगता करणारो चेंडू. मोठो फटको, झेल होता का क्षेत्ररक्षक आणि चेंडू पळता पुढे आणि 2 धावा. मागच्या सामन्यात सुद्धा शेवटच्या चेंडूवरती 2 धावा इले होते, या सामन्यात सुद्धा शेवटच्या चेंडूवरती 2 धावा.
3 षटकांच्या समाप्तीनंतर षटकांची संघाची धावसंख्या 39. या षटकामध्ये बघायला गेला तर 2 धावा खर्च करून 2 गडी गारद केले ते म्हणजेच अक्षय धुरात. बघूया गोलंदाजी मार्कवर कोण येतोय. कट्टा गावचा सुपुत्र एक ऑलराऊंडर खेळाडू अनिश मालवणकर, मॅन फ्रॉम कट्टा. मालवण कट्टा वेगळा, देवगडचा कट्टा वेगळा, 2 कट्टा आहेत. गळ्यावर बॉल बसलो, नंतर पायावर बसलो, ढोपरा रापाटलो, कोपरा रापाटलो, ढोपरा कोपरा रापटून फलंदाज बाद झालो म्हणता. आता मात्र धनंजय काय करतात. धनंजय म्हटलास तर धनंजय
स्ट्राईक वरती जाऊ दे. चला अनिश मालवणकर शेवटचा चेंडू. यॉर्कर पद्धतीचा चेंडू खंदून काढल्यानं मिड विकेटच्या दिशेने एकच धाव. मला वाटतं पार्थ कुबल नॉन स्ट्राईकला प्रत्येक वेळी उभा म्हणून ही धावसंख्या बरोबर त्यांच्यानी स्ट्रॅटर्जी वापरल्याने षटकाच्या समाप्तीनंतर 49 धावा. जे 2 षटकांमध्ये 37 होते आणि पुढच्या 2 मध्ये 49 म्हणजे बघू गेलास तर 12 धावा 2 षटकांमध्ये. ह्या षटकामध्ये 10 धावा खर्ची झाल्या. अगोदरच्या षटकामध्ये 2 धावा म्हणून पुन्हा एकदा त्याच गोलंदाजाला बोलवलं जात आहे तो म्हणजे अक्षय धुरत. शेवटचं षटक या सामन्याची इनिंगची सांगता करणारं षटक गेम चेंजिंग षटक राजा. क्षेत्ररक्षणातून कुठेतरी चेंज करताना दिसत आहेत. चला जरा वेळ घेऊ नका कर्णधार तुम्हाला विनंती आहे. खूप वेळ चालला आहे. बघा कालपर्यंत बघायला गेला तर 80-90 धावा तुम्हाला बघायला भेटत होते आणि आज बघा 40-50 ह्याच धावा तुम्हाला बघायला भेटत आहेत. पुलटॉस चेंडू झेलची संधी. रोहन लोणे पहिल्या चेंडूवरती गडी गारत. अजून एक फलंदाज बाद होताना दिसतोय. पुन्हा एकदा पहिल्या चेंडूवरती अजून एक धक्का. रोहन लोणेने झेल पकडलाय आणि संपलाय धनंजयचा खेळ. पियुष मेहतर बघा अजून एक उगवतो सितारो म्हणून ज्याची ओळख असा आताच क्रिकेट गाभी समाजामध्ये नवीन उगवतो सितारो पियुष मेहतर. भावेश मेहतर यांनी ट्रेन केलेला खेळाडू. भाव्याचो भाव म्हणून ज्याची ओळख असा तोच भावेशचो भाई. नाव काय म्हटलं याचं नाव काय? पियुष मेहतर. पियुष बघूया काय करता पियुष. मोठे फटके मारू शकता काय पियुष. मोठा फटको पियुषच्या बॅट मधून आणि झेलची पुन्हा एकदा संधी. रोहन लोणे 2 चेंडूंवरती 2 गडी गारद. बघा अजून डावकुऱ्या हाताचा फलंदाज म्हणजे प्रणव सागवेकर अजूनही उतरताना दिसत नाही. नाही प्रणव नाही आहे. ह्याचं नाव काय? संदीप पराडकर येताना दिसतोय. हार्ड हिटर फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे मॅन फ्रॉम मालवण संदीप पराडकर. मालवण मालदीतला हा खेळाडू तुम्हाला बघायला दिसतोय. मालवण. हा मालवणसून आतमध्ये गेलास तर एकच तुमका एकच ती असो वाडी बघू भेटतात आहे. गाभी समाज जाऊन वसलेलो आणि ही स्पर्धा भरवली गेली आहे. त्यामध्ये मोलाचा हातभार ज्याने लावला आहे तो म्हणजे संदीप. हातातूर 49 धावा. 2 चेंडूंचा हॅट्रिकची संधी आहे आणि हॅट्रिक होऊ शकते का? मोठा फटका. खटक्यार बॉट जाग्यावर पलटी करणारो लांब लचक षटकार. संदीप म्हणता मी सुद्धा कमी नाही. या 6 धावे संख्येने संघाची धावसंख्या होता 55 वर 5. 55 for 5. 5 55. अक्षय चुकीचो खेळाडू. ते का चुकीचो चेंडू म्हणून लागत. हॅट्रिक साठी गेलो तो ओरपीच टाकल्यान ओरपीच चेंडू बरोबर बनवल्यान संदीपच्या बॅट मधून मोठो फटको येताना दिसता 6 धावेंसाठी. लक्षात घ्या जयवंत वॉरियर्स आणि जय बजरंग मळई यानंतर आपली नाणेफेक होईल. या इनिंग नंतर दोन्ही संघाच्या कर्णधारांनी याची नोंद घ्यायची आहे. मोठा फटका पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी 2 धावा. रनआउटची संधी आणि बघा संधी तर भेटली होती पण संधी काय साधू शकले नाही. काय चाललंय
कोण हा तो खेळाडू, कोण बनेगा करोडपती, अनिश बनेगा सबका पती. एक शॉट आहे म्हणजे दोनच धावा पुन्हा एकदा भेटतायत, पण स्ट्राइक चेंज होते. लेफ्टीसाठी एंड जवळ येतोय. संघाची धाव संख्या होते तब्बल 57 वरती. वन शॉट नाही तर 58 झाले असते. अजूनही दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे. अक्षय दुरत सुंदर गोलंदाजी आहे या षटकामध्ये सुद्धा 10 धावा खर्ची केल्या आहेत. 10 रन असणार आहे. शेवटचे दोन चेंडू. थांब थांब. मोठा फटका, झेलची पुन्हा एकदा संधी. समीर समीर आणि अजून एक गडी गारद होतोय. अक्षय बॅक टू अक्षय ऑन फायर बघायला भेटतोय या षटकामध्ये. तब्बल 3 गडी गारद करताना दिसतोय अक्षय. म्हणजे टोटल बघायला गेलं तर अक्षयच्या गोलंदाजीवरती 5 गडी गारद होताना दिसत आहेत. अक्षयने 5 पर केलेले दिसत आहे या इनिंग मध्ये. 5 गडी गारद केलेत आतापर्यंत. शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर अक्षय. तर फलंदाजीसाठी शेवटचा चेंडू बघण्यासाठी चाललाय तोच म्हणजे राजेश सारंग, मॅन फ्रॉम आंबेरी. अजून एक सुंदर ऑलराऊंडर खेळाडू. गोलंदाजीची शैली सुद्धा तर सुंदर आहे. म्हणजे एक शरीरयष्टी बघायला गेला तर विजय पावले. गोलंदाजी फलंदाजी सुद्धा तशीच बघायला भेटेल. राजेश सारंग. शेवटचा चेंडू. मोठा फटका, झेलची संधी आणि झेलसाठी ट्राय केलं पाहिजे होतं. आणि 2 धावा. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या होते तब्बल 59. जिंकण्यासाठी 60 धाव्यांची गरज. चला नाणेफेकीसाठी या. जय बजरंग मळई विरुद्ध जयवंत वॉरियर्स. मीच स्पॉन्सर. चले चले पंचाने ताबो गया.
या सामन्यात उत्कृष्ट अशी गोलंदाजी बघायला भेटली ती अक्षय धुरत यांच्याकडून. आई भैरवदेवी मोंड या संघाकडून खेळताना बघतोय आपण तो अक्षय धुरत याला उत्कृष्ट गोलंदाजी नमुना बघायला भेटला. 2 षटकामध्ये 5 विकेट आणि 12 धावा दिल्यात. एका षटकामध्ये पहिल्याच्या तर 3 विकेट 2 धावा दिल्या होत्या. आता षटक कुठेतरी एक षटका पडला आणि मागात पडलाय, असा थोडासा माग पडतोय तो अक्षय धुरत. 2 ओव्हर 12 धावा 5 विकेट, इकॉनॉमी स्कोर 6चा असेल तो अक्षय धुरत. आता पुढील इनिंग मध्ये बघूया. 59 धावांचा पाठला करतो. 60 धावा विजयासाठी हवे असतील त्या आई भैरवदेवी मोंड या संघाला. डीके स्पोर्ट आडबंदर यांच्या मध्ये चालू सामना आई भैरवदेवी पॅकर्स मोंड विरुद्ध डीके स्पोर्ट आडबंदर मध्ये चालू असलेला सामना. तिसरा सामना ना, या दिवसातील तिसरा सामना चालू आहे तो दीपा पाटील क्रीडांगणावरती. पहिला षटक घेऊन येतोय केरकर. धन्यवाद गुरु. चला मैदानावरती जाऊया. ते चेंडू 60 धावांची गरज असेल ती आई भैरवी पॅकर्स मोंड संघ. सलामीची जोडी आपल्याला मैदानात पाहायला मिळते. भावेश मेहतर मॅन फ्रॉम निवते आता मात्र आपल्याला खेळताना दिसतोय तो आई भैरवी पॅकर्स मोंड संघाच्या बाजूने. तर नॉन स्ट्राईक एंडला त्याला साथ देतोय सचिन टाक्कर. सलामीचं षटक हाताळताना दिसतो. पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन येतोय कल्पेश केरकर. पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळतोय तो कल्पेश केरकर. स्ट्राईक एंडला भावेश मेहतर. सुरेख फटका येतोय भाव्याच्या बॅट मधून. निश्चित चेंडू जाईल. 1 बाउन्स चौकार. चौकाराच्या साहाय्याने भावेश मेहतर आपलं खातं गोलतोय. संघाला 4 धाव मिळवून देतोय. बिनबाद 4 अशी सावध आणि दमदार सुरुवात म्हणावी लागेल. 60 धावांचा पाठलाग करताना आई भैरवी देवी पॅकर्स मोंड संघ. पहिल्याच चेंडूचा पुरेपूर फायदा उचलतोय तो भावेश मेहतर. निवती गावचा हा गुणवान खेळाडू आता मात्र आपल्याला दिसतोय. तर मात्र आई भैरवी देवी पॅकर्स मोंड संघात म्हणजे संघ मालकाने आपल्याला कशासाठी या संघात घेतले आणि संघ मालकाने निवड केलेली सार्थ ठरवतोय तो भावेश मेहतर. याच्या मनगटामध्ये प्रेक्षक वर्गाचं मनोरंजन करण्याची नक्कीच ताकद, षटकार चौकारांची आतषबाजी नक्कीच पाहायला मिळेल. हा सुद्धा सुरेख फटका येतोय भावेशच्या बॅट मधून. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये जातोय. चेंडू अडवतोय. चेंडूवरती क्षेत्ररक्षक येतोय. 1 धाव निश्चित केली जाते. दोन्ही फलंदाजांकडून पूर्ण. एका धावने संघ पुढे सरकतोय. संघ पोहोचतोय 5 वरती. बिनबाद 5 अशी धावसंख्या धाव फलकावर पाहायला मिळते. सांघिक धावसंख्या आई भैरवी देवी मोंड पॅकर्स संघ. आता मात्र स्ट्राईक एंडच्या दिशेने एक डावखुऱ्या शैलीचा फलंदाज सचिन टाक्कर, ज्याला मागच्या मॅच मध्ये खातही खोलता आलं नव्हतं तो सचिन टाक्कर आता मात्र आपल्याला दिसतोय तो ओपनिंग साठी. हा सुद्धा एक अष्टपैलू खेळाडू केरवाडा संघाचा, परंतु आता मात्र दिसतोय तो आपल्याला आई भैरवी देवी मोंड संघामध्ये. हा सुद्धा लेग साइडच्या दिशेने बराच बाहेर जाणारा चेंडू. पंच संकेत कुबल दोन्ही हात समांतर करून कर्जत टू कसा राहा असा चेंडू वाईट चिकून करतायत. अवंतरच्या धावेने संघाच्या खात्यात भर पडते. संघ पोहोचतोय 6 वरती. बिनबाद 6 अशी धावसंख्या धाव फलकावर पाहायला मिळते. 60 धावांचा पाठलाग करताना आई भैरवी देवी मोंड संघ. गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतो. पहिलं पॉवर पेसचं षटक हाताळतोय तो म्हणजे कल्पेश केरकर. कल्पेश टू सचिन असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. सुरेख फटका येतोय. बॅटची कडा घेऊन स्लिपच्या दिशेने चेंडू जातोय सीमा पार चौकारासाठी. या 4 धावांनी निश्चितच संघ दुहेरी आकड्यात पोहोचतोय म्हणजे 10. सांघिक धाव संख्या बिनबाद 10 अशी धाव फलकावर पाहायला मिळते. 7 धावांचा पाठलाग करताना आई भैरवी देवी मोंड संघ. सुरेख फलंदाजी बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय तो सरळ थर्डमॅनच्या दिशेला चौकार येतोय. बिनबाद 10 अशी धावसंख्या धावफलकार पाहायला मिळते.
पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळतोय कल्पेश केरकर. सुरेख गोलंदाजी, त्याच प्रकारची सुरेख फलंदाजी, दोन्ही संघ हे तुल्यबळ. टीके स्पोर्ट विरुद्ध आई भैरवी देवी मोंड पॅकर्स. हा सुद्धा सुरेख फटका येतोय सचिनच्या बॅट मधून. निश्चित सीमारेषेचा वेध घेतोय हा चेंडू आणि या 4 धावांनी संघाच्या खात्यात भर पडते. संघ पोहोचतोय 14 वरती. बिनबाद 14. सावध आणि दमदार सुरुवात म्हणावी लागेल. 60 धावांचा पाठलाग करताना आई भैरवी देवी मोंड संघ. काय फलंदाजी करतोय सचिन. सुरेख फलंदाजी आपल्या संघासाठी थोडासा कुठेतरी महागडा ठरताना दिसतोय. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये कल्पेश केरकर. चांगला समाचार घेतला जातोय. प्रत्येक चेंडूचा समाचार घेतोय तो सचिन आणि भावेश. सुरेख फलंदाजी पाहायला मिळते सचिनची. कल्पेश केरकर पुन्हा एकदा गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतोय. पुढील चेंडू असेल. सुरेख फटका येतोय. सुरेख हा चेंडू सुद्धा सीमापार होतोय का पाहायचा आणि हा सुद्धा चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी खणखणीत येतोय तिसरा चौकार. चार चौकार म्हणजे या भावेशच्या बॅटमधून 1 आणि सचिन टाक्करच्या बॅटमधून 3 असे 4 चौकार पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आणि शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकातील म्हणजे मागडा ठरतोय तो कुठेतरी डीके स्पोर्टचा कल्पेश केरकर. काय तुपानी खेळी करताना दिसत आहेत दोन्ही फलंदाज सचिन टाक्कर आणि भावेश मेहतर. 18 अशी धावसंख्या, सांघिक धावसंख्या बिनबाद 18 अशी आपल्याला धाव फलकावर पाहायला मिळते. सुरेख फलंदाजी दोन्ही फलंदाजांकडून. गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतोय कल्पेश केरकर. त्याच्या समोर इन्फॉर्म बॅट्समन सचिन टाक्कर. हा सुद्धा चेंडू सीमा पार जाईल यात काही शंका नाही आणि येतोय 4था चौकार. म्हणजे या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या धुवाधार फलंदाजी करताना दिसत आहेत दोन्ही फलंदाज भावेश आणि सचिन. धावसंख्या पोहोचते ती मात्र एका षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 22. 24 चेंडू 38 धावा विजयाचं समीकरण असेल ते आई भैरवी देवी मोंड संघासमोर. 24 चेंडू 38 धावा. काय तुपानी खेळी करतायत दोन्ही फलंदाज भावेश मेहतर आणि सचिन टाक्कर. या सामन्यासाठी मेन पंच अतुल शिरवडकर, स्क्वेअर लेग पंच संकेत कुबल, क्रिकेटवर स्कोरिंगचं काम करतायत गुरु पराडकर, स्कोरिंगचं काम करतोय किरण मोंडकर. युट्यूबच्या माध्यमातून जे आपण सामना पाहतोय ते जी क्रिक त्यांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन. संघाच्या वतीनं दुसरं मर्यादित कोट्यातील पहिलं षटक घेऊन येतोय विशाल पोसम. त्याने मागच्या मॅच मध्ये सुरेख गोलंदाजी केली होती. तोच विशाल पोसम आपल्याला गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतोय तर सलामीवीर भावेश मेहतर आपल्याला स्ट्राईक एंडवर ते पाहायला मिळतोय. बिनबाद 22 अशी धावसंख्या. 60 धावांचा पाठलाग करताना आई भैरवी देवी मोंड पॅकर संघ. दोन्ही संघ हे तुल्यबळ. डीके स्पोर्ट विरुद्ध आई भैरवी देवी मोंड संघ. गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतो विशाल पोसम. त्याच्या समोर इन्फॉर्म बॅट्समन भावेश मेहतर. ऑफस्टिकच्या बराच बाहेर जाणारा चेंडू पंच अतुल शिरवडकर दोन्ही हात समांतर करून कर्जत टू कसरा हा चेंडू वाईटची गुण करतायत. अवंतरच्या धावने संघाच्या खात्यात भर पडते. संघ पोहोचतोय 23 वरती. बिनबाद 23. सावध आणि दमदार सुरुवात म्हणावी लागेल. 7 धावांचा पाठलाग करताना आई भैरवी देवी मोंड संघ. पुढील चेंडू फुलटाच प्रकारचा चेंडू स्वीप केलाय चेंडूला. चेंडू क्षेत्ररक्षक येतोय. एकच धाव घेत आहेत दोन्ही फलंदाज. नकार देतोय भावेश मेहतर. सचिन आपल्याकडे स्ट्राईक ठेवतोय. एका धावने संघ पुढे सरकतोय. संघ पोहोचतोय 24 वरती. बिनबाद 24. सावध आणि दमदार सुरुवात म्हणावी लागेल. 60 धावांचा पाठलाग करताना आई भैरवी देवी मोंड पॅकर संघ. हा सुद्धा सामना रंगतदार होईल यात काही शंका नाही. विशाल पोसम आपल्याला दिसतोय गोलंदाजी एंडवर तर स्ट्राईक एंडच्या दिशेने आपल्याला दिसतोय एक इन्फॉर्म बॅट्समन सचिन टाक्कर. एक अष्टपैलू खेळाडू खेरवाडा संघाचा आता मात्र दिसतोय तो आपल्याला आई भैरवी देवी मोंड पॅकर संघाच्या बाजूने. आपली निवड का केली, आपल्याला या गाबीज समाज प्रीमियर लीग मध्ये का निवडलं याचं पुरेपूर म्हणजे संघ मालकाचा निर्णय सार्थ ठरवतोय तो सचिन आणि भावेश.
सुरेख फलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 18 धावांची लय लूट केल्यानंतर त्याच धर्तीवरती दुसरं षटक चालू आहे आणि दुसऱ्या षटकाच्या एका चेंडूचा खेळ संपतो आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. सांघिक धावसंख्या पाहायला मिळते. बिनबाद 24. सावध आणि दमदार सुरुवात. 60 धावांचा पाठलाग करताना पुढील चेंडू असेल विशालचा. लेफ्ट हँड बॅट्समन सचिन टाक्कर. हा सुद्धा स्वीप केलेला फटका. निश्चितच चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय आणि चेंडू जातोय सीमारेषेबाहेर चौकारासाठी. पंच अतुल शिरवाडकर हाताची खूण करून सांगतायत चौकाराची खूण करतायत. यावं 4 धाव्यांनी संघाच्या खात्यात भर पडते. संघ पोहोचतोय 28 वरती. बिनबाद 28. सावध आणि दमदार सुरुवात. 60 धावांचा पाठलाग करताना 5 चेंडू आतापर्यंत खेळलोय. किरण मोणकर सांगतोय मला गुणलेखनाचं काम करतोय आणि अचूक सांगतोय की या सचिनने 5 चेंडूवरती सलग 5 चौकार ठोकलेत. आतापर्यंत तो सुरेख फलंदाजी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळते. प्रेक्षक वर्गाचा नक्कीच हा फुलटच प्रकारचा चेंडू होता. हिट करण्याचा प्रयत्न होता. बिग हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु सचिनचा प्रयत्न फसतोय. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. सांघिक धावसंख्या 28. बिनबाद 28. दुसरं षटक हे प्रगतीपथावर. पहिल्या षटकामध्ये महागडा ठरला तो थोडासा कल्पेश केरकर. आता त्याच धर्तीवर दुसरा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय विशाल पोसम. त्याच्यासमोर एक डावखुऱ्या शैलीचा फलंदाज, एक अष्टपैलू खेळाडू सचिन टाक्कर. सुरेख फलंदाजी दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. बिग स्क्रीनवरती हा सुद्धा फुलटच प्रकारचा चेंडू आणि उडवलाय चेंडू. चेंडू जाईल का सीमारेषेबाहेर आणि सीमारेषेचा वेध घेतोय. आउट ऑफ पार षटकार आणि हा नो चेंडू म्हणजे एकूण 7 धावा येत आहेत या चेंडूवरती आणि चेंडू पुढील चेंडू असेल फ्रेटचा. उघडा डोळे बघा नीट. चेंडू असेल फ्रेट आणि पंच आपल्या निर्णयावर ते ठाम राहतात. हा चेंडू असेल नो. पंचांचा निर्णय बदलतोय. दोन्ही पंचांची विचारपूस केल्यानंतर चेंडू नो दिला जात नाहीये म्हणजे 34. सुरेख चेंडू होता. फुलटॉस चेंडू होता आणि पुरेपूर सचिन फायदा घेतोय म्हणजे आतापर्यंत सचिनची सुरेख फलंदाजी आपल्याला पाहायला नक्कीच मिळते. 7 चेंडू मध्ये 26 धावांची लय लूट करतोय तो सचिन टाक्कर. काय फलंदाजी करतोय. नक्कीच आपल्या संघ मालकाचा निर्णय सार्थ ठरवताना दिसतोय सचिन. तर त्याला नॉन स्ट्राईक एंडला साथ देतोय भावेश मेहतर. गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतोय विशाल पोसम. हा सुद्धा आखूड पद्धतीचा चेंडू. हा चेंडू सुद्धा आउट ऑफ पार जातोय षटकारासाठी. कणकणी देतोय षटकार. धावसंख्या पोहोचते 40 वरती. काय फलंदाजी करतोय सचिन आपल्या संघासाठी. सुरेख फलंदाजी आणि भावेश त्याला साथ देतोय नॉन स्ट्राईक एंडला. 40 अशी धावसंख्या आतापर्यंत पाहायला मिळते. दुसरं षटक आहे प्रगतीपथावर म्हणजे दुसरा सुद्धा. 8 चेंडू मध्ये तुपाने 32 धावांची खेळी करतोय सचिन टाक्कर. या 8 चेंडू मध्ये तब्बल 5 चौकार आणि 2 षटकारांसह 32 या धावसंख्येवर खेळतोय तो नाबाद सचिन टाक्कर. काय फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. सुरेख फलंदाजी. आतापर्यंत दोन्ही गोलंदाज हे मागडे ठरताना दिसत आहेत. कल्पेश केरकर 22 देऊन गेला होता 7 चेंडू मध्ये. या गोलंदाजाने विशाल पोसमने आतापर्यंत 18 धावा दिल्यात. 19 चेंडू 20 धावा. विजयाचं समीकरण असेल 19 चेंडू मध्ये 20 धावा. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन त्याच्यासमोर इन्फॉर्म बॅट्समन सचिन टाक्कर. काय फलंदाजी या फलंदाजाकडून पाहायला मिळते. सुरेख फलंदाजी. कौतुक करावं तेवढं थोडंसं अपील होतंय पंचांकडे. पंचांवर कोणताही परिणाम होत नाही. परिणामी षटकाची सांगत होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 40-60 धावांचा पाठलाग करताना आई भैरवी देवी मोंड पॅकर्स संघ. 18 चेंडू 20 धावा. विजयाचं समीकरण असेल ते मात्र आई भैरवी देवी मोंड संघासमोर 18 चेंडू 20 धावा. काय कमबॅक केला. काय फलंदाजी करून गेली दोन्ही फलंदाज. त्यामध्ये मोलाचा वाटा आहे तो म्हणजे सचिन टाक्करचा. तर त्याला स्वयंची साथ देतोय भावेश मेहतर 6 धावांवरती.
संघाच्या वतीनं तिसरं मर्यादित कोट्यातील पहिलं षटक घेऊन येतोय कृतिक. सूरज सूरज जुवाटकर लेग साईडच्या दिशेने बराच वाईट जाणारा चेंडू. पंचांचा निर्णय येतोय. संकेत कुबल दोन्ही हात समांतर करून वाईडची गुण करतायत. अवंतरच्या धावने संघाच्या खात्यात भर पडते. संघ पोहोचतोय 41 वरती. बिनबाद 41 अशी धावसंख्या. 60 धावांचा पाठलाग करताना आई भैरवी देव मोंड पॅकर्स संघ. गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतोय सूरज वाटकर, तर त्याच्यासमोर इनफॉर्म बॅटमन भावेश मेहतर. काय फलंदाजी करतोय. सुरेख फटका येतोय. भावेशच्या बॅटमधून नकार देतोय सचिनला. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एक चेंडू निर्धाव, एक चेंडू स्क्वेअर फेकल्यानंतर मात्र कम बॅक करतोय तो सूरज वाटकर. 41 नो विकेट. आई भैरवी देव मोंड संघ. काय फलंदाजी करतायत दोन्ही फलंदाज. सचिन टाककर सुरेख फलंदाजी. भावेश मेहतर आपल्याला पाहायला मिळतोय. इनफॉर्म बॅट्समन आहे. हा सुद्धा हुक करण्याचा प्रयत्न भावेशचा फसतोय. प्रयत्न राहतोय. यष्ट्यान मागे विकेट किपर आपलं काम पूर्ण करतोय. चेंडू सुपूर्त केला जातोय गोलंदाजाकडे. सूरज पुन्हा एकदा गोलंदाजी एंडवर पाहायला मिळेल, तर त्याच्या समोर भावेश मेहतर. भावेश टू सूरज असं आपल्याला समीकरण पाहायला मिळतंय मैदानावरती. 60 धावांचा पाठलाग करताना आई भैरवी देव मोंड संघ. 41 अशी धावसंख्या बिनबाद. हा सुद्धा सुरेख फटका येतोय. भावेशच्या बॅटमधून क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू अडवला जातोय. दोन्ही फलंदाज एकच धाव घेत आहेत. एका धावावर दोन्ही फलंदाज समाधान मानतायत. एका धावने संघ पुढे सरकतोय. संघ पुसतोय 42 वरती. बिनबाद 42. सावधानी दमदार सुरुवात म्हणावी लागेल. 60 धावांचा पाठलाग करताना आई भैरवी देवी मोंड. आता मात्र स्ट्राईक एंडच्या दिशेने दिसेल आपल्याला एक अष्टपैलू खेळाडू सचिन टाककर, ज्याने आतापर्यंत 9 चेंडूंचा सामना केला आणि 32 धावा त्याच्या खात्यावरती आपल्याला दिसत आहेत. म्हणजे काय फलंदाजी करून गेला हा फलंदाज. आणि संघ मालकाचा निर्णय मात्र सार्थ ठरवतोय. सुंदर फलंदाजी करतोय. मागच्या सामन्यामध्ये थोडासा उशिरा आला होता खेळण्यासाठी. आत्ता मात्र ओपनिंगला दिसतोय आपल्याला. सलामीची धुरा सांभाळतोय. पुढील चेंडू असेल सूरजचा खेळण्यासाठी सज्ज सचिन. हा सुद्धा सुरेख फटका येतोय. झेल उडतोय. झेल टिपण्याचा प्रयत्न नक्कीच झाला होता. झेल काय टिपू शकत नाही. झेलाचं रूपांतर 2 धावे होते. तिसरी धाव घेण्याचा असेल प्रयत्न, परंतु नकार देतोय सचिन. आणि 2 धावावरती दोन्ही फलंदाज समाधान मानतायत. 2 धावांनी निश्चित संघ पुढे सरकला जातोय. संघ पोहोचतोय 44 वरती. बिनबाद 44 अशी धावसंख्या. धावफलकार पाहायला मिळते. काय फलंदाजी करतायत दोन्ही फलंदाज सचिन आणि भावेश मेहतर. 44. 14 चेंडू 16 धावा. विजयाचं समीकरण असेल 14 चेंडू आणि 16 धावा. काय बॅटिंग म्हणजे काय फलंदाजी चालली दोन्ही फलंदाजाकडून. सुरेख फलंदाजी. त्याच धर्तीवरती सुरेख गोलंदाज पाहायला मिळतोय सूरज जुवाटकर. हा आखूड पद्धतीचा चेंडू हुक केलाय. चेंडू निश्चितच सीमारेषेचा वेध घेतोय आणि चेंडू जातो आउट ऑफ पार. चौकाराच्या सहाय्याने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते 48 वरती. 13 चेंडू 12 धावा. विजयाचं समीकरण बदलत चाललंय. 13 चेंडू 12 धावा. नॉट आउट म्हणजे नाबाद 48 अशी धावसंख्या आपल्याला धावफलकावर पाहायला मिळते. 60 धावांचा पाठलाग करताना आई भैरवी देवी मोंड संघ. डीके स्पोर्ट्स संघाने निर्धारित 5 षटकामध्ये तब्बल आपले 6 गडी गमावून 59 अशी धावसंख्या उभी केली आणि प्रतिउत्तराला खेळताना 60 धावांची गरज होती ती आई भैरवी देवी मोंड संघाला. आणि काय सुरुवात म्हणावी लागेल. बिनबाद 48. पहिली वहिली ही नाबाद खेळी पाहायला मिळते आई भैरवी देव मोंड पॅकर्स संघाकडून. सलामीवर दोन्ही अजून क्रीजवरती सुरक्षित पाहायला मिळतात. भावेश मेहतर, सचिन टाककर. 11 चेंडूमध्ये तुपाने 38 धावांची खेळी नाबाद करतोय तो म्हणजे सचिन टाककर. काय फलंदाजी करतोय. काय फलंदाज आहे. पहिल्या मॅच मध्ये थोडासा उशीर आला होता, परंतु आता मात्र आपल्याला तो ओपनिंग साठी दिसतोय सचिन. हा सुद्धा सुरेख फटका. आउट ऑफ पार.
षटकाराच्या साहाय्याने धावसंख्येत भर पडते, धावसंख्या पोहोचते 54 वरती. अजूनही सचिन टाकरला 6 धावांची गरज असेल ते अर्धशतकासाठी, म्हणजे 12 चेंडू मध्ये तुपानी 44 धावांची खेळी करतोय तो सचिन टाकर. आणि जिंकण्यासाठी सुद्धा 6 धावांची गरज. किरण मुंडकर मला सांगतोय सुंदर गुणलेखनाचं काम करतोय. 54ची धावसंख्या म्हणजे उरलेल्या 12 चेंडू मध्ये 6 धावांची गरज, आणि या 6 धावा जर सचिन टाकरने पूर्ण केल्या तर त्याचं अर्धशतक हे फलकावर लावलं जाऊ शकतं. याची भावेश आणि सचिनने नोंद घ्यायचे. 12 चेंडू मध्ये तुपानी 44 धावांची खेळी करतोय सचिन टाकर, म्हणजे आपल्या संघ मालकाचा निर्णय सार्थ ठरवतोय सचिन टाकर. काय फलंदाजी करून गेला हा खेळाडू. 7 चौकार 3 षटकार, 12 चेंडू मध्ये तुपानी 44 धावांची खेळी आणि नाबाद 54ची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. संघाच्या वतीनं चौथं मर्यादित कोट्यातील पहिलं षटक घेऊन येते सिद्धेश देऊलकर, तर त्याच्या समोर इन्फॉर्म बॅट्समन भावेश मेहतर. सचिनला फक्त 6 धावांची गरज आहे अर्धशतकासाठी. भावेशने जर स्ट्राईक दिली तर सचिनचं नक्कीच अर्धशतक म्हणजे फलका लागलं जाईल, याची भावेशने नोंद घ्यायची. भावेश काय करतोय पाहायचंय. आणि इथं मात्र 1 धाव घेऊन भावेश स्ट्राईकला देतोय तो सचिन टाकरला. 5 धावांची गरज आणि अर्धशतकासाठी 6 धावांची गरज असेल ती सचिनसाठी. सचिन अर्धशतक पूर्ण करू शकेल का हे बघायचंय. गोलंदाज असेल सिद्धेश देऊलकर. 12 चेंडू 44 धावा आणि 6 धावांची गरज फक्त अर्धशतकासाठी. पहिलं अर्धशतक येतंय का पाहायचंय. गाबी समाज प्रीमियर लीग 2025 मध्ये इन्फॉर्म बॅट्समन सचिन टाकर, गोलंदाज सिद्धेश देऊलकर. हा सुद्धा सूर्य फटका आणि इथं मात्र सचिन टाकरने बॅट उंचावून दाखवायचे. 13 चेंडू मध्ये तब्बल 50 धावांची तुपानी खेळी करून आपल्या संघाला विजयश्री प्राप्त करून देतोय. दोन्ही संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. काय खेळी करून गेला हा सचिन, म्हणजे संघ मालकाचा निर्णय अचूक ठरवत सार्थ ठरवला आणि 13 चेंडू मध्ये 50 धावांची तुपानी खेळी केली आणि आपल्या संघाला विजयश्री प्राप्त करून दिले ते सचिन आणि भावेश यांनी. दोन्ही फलंदाजाचं कौतुक करावं तेवढं थोडंच. आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय तो सचिन टाकर. मॅन ऑफ द मॅचचा दोन्ही संघाच्या सर्व खेळाडूंना आणि कर्णधारांना विनंती असेल की हात मिळवायचे आहेत.